गाड्या सुटल्या मैदानातील सेमीफायनल एक सुटला आणि एक मध्ये लढत चालवली। सुंदर अशी लढत चालू आहे। 7 गाड्या पळत आहेत। 7 गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय। अतिशय सुंदर अशी डोळ्याचं पारणं फेडणारी गाडी पळते। बक्या आणि सर्जाची गाडी मैदान होत होत। हा खेळ गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानाचा 2 सुटला आणि 8 गाड्यांच्यात सुंदर अशी लढत चालवली। कोण आता फायनल सुंदर गाड्या पळतात। सुंदर गाडी पळते। चिक्या आणि पाक 4 सुटला आणि 4 मध्ये सुंदर अशी लढत चालवली। जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी कोण होणार सेमी 4 मध्ये फायनल साठी पात्र। जो जीता वही सिकंदर। सुंदर गाडी पळती आर्याल लखन आणि बबिया आणि गाड्या सुटल्या। सेमीफायनल या मैदानाचा 5 सुटला आणि 5 मध्ये 8 गाड्या आणि 8 गाड्यांच्या मध्ये लढत चालवली। गाड्या पळतात। पाठीमागा धुरळा उडतोय। कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कारण हे बैलगाडीचं क्षेत्र इथं काय पण कधी पण काही घडू शकतं। शेवटच्या क्षणाला इकडे 6 सुटला आणि 6 मध्ये सुंदर अशी लढत चालवली। गाड्या लक्ष द्या कोण आहे शेवटच्या सेमी मध्ये फायनल साठी पात्र। अटी आणि तटीची लढत आहे। मराठवाडा केसरी राजेंद्रजी मस्के साहेब मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य मैदान ओपनच कोण आहे फायनलला पात्र। 3रं वर्ष असेल। गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानाचा 7 सुटला आणि 7 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे। बघा कोण बाद झालं कुणामुळे कोण बाद झाला। बाकीच्या गाड्या पळतायत आणि सुंदर अशी लढत चालू आहे। जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी कोण ते। गाड्या सुटल्या मैदानातील फायनलचा फेरा सुटला आणि फायनलच्या फेऱ्यामध्ये लढत चालवली। आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेले भव्य आणि दिव्य असं बीडकरांचं मैदान आणि कोण होणार या मैदानातील 1 नंबरचा मानकरी पड्याल बाब्या आर्याल बकासूर। मनापासून कौतुक करण्यास इथं सर्व जनता जनार्दनचा आशीर्वाद त्यांना लाभणार आहे। मी 70 किलोमीटरवरून हे मैदान बघण्यासाठी आलेलो आहे। आम्हाला